नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज मी तुम्हाला श्रावण महिन्यात येणारी मंगळागौरीची कहाणी सांगणार आहे. कहाणी खूप छान आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अधिक वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. कहाणी मंगळागौरीची. आटपाट नगर होतं. तिथे एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होईल. ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली. त्यानं त्याला एक युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणताच स्वर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली. बुवाची नेम मोडला. बाईवर फार रागवला. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बुवानी उशाप दिला. बुवा म्हणाला, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा. जिथं घोडा आडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. असं बोलून बुवा चालता झाला. तिनं आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा अडला. तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. स्वर्णाची देवळे आहे. हिरे जडिताचे खांब आहेत. मानकाचे कळस आहेत. आता देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घरदार आहेत, गुरढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल, आणि कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं आपल्या मागल्या बाजूला जा, तिथे एक गणपती आहे. त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोदावर पाय दे. एक फळ घे. घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल, असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. देवळामागे गेला. गणपतीच्या दोदावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. मोठभर घरी नेण्याकरता घेतले. खाली उतरून पाहू लागला तर आपल्या मोठेत आंबा एकच आहे. असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसा मास गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळातीन झाली. मुलगा झाला. उभयताना मोठा आनंद झाला. दिवसा मासी वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे, असा जवाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं. मामा भाचे काशीस जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. तिथे काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकीचे भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय रांडद वाडं आहे, काय रांडद वाडं आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळवंशात मध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामाने ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी त्यानं तिथं मुक्काम केला. इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आईबापांना पंचायत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल. त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागला. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लावलं. उभयताना गौरी हरापाशी निजविलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरिता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प करात शिरेल. अंगच्या चुळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिला. फराळ झाल्यावर
त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटे सुटून ताट घेऊन बिराडी गेला. मामा भाचे मार्गस्थ झाले. दुसरे दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली. तो आत हार निघाला. आईने कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढं पाहिलं. वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा आहे. मी याच्याबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवाची व अंगठीची खून काही पटेना. आईबापांना पंचायत पडली. हिचा नवरा कसा सापडतो? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पायी अंगठी घालून मुलीनं धुवावे. आईने पाणी घालावे, भावानी गंध लावावं आणि बापाने विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणाचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली आणि त्या दोघांचे युद्ध झाले. यमदूत पळून गेले. गौर तिथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला असं आपल्या मामास सांगू लागला. मला असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासीने येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासीने यजमानीस सांगितलं. यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्य त्यानं घरी नेलं. पाय धुतलं. धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खून काय आहे? त्याने लाडवाचं ताट दाखविलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामाबाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाले. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिची कृपा. सासर माहेरची, घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हामा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना कराय. ही धर्मराजाला श्रीकृष्णानं सांगितलेली 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.